Let us see practical number 12. Write shell script to find out whether given file exists or not. In this practical, we are going to see whether the file is available in the current directory or not. Programs are actually stored in files. These are organized in directories. In a simple way, a directory is just a file that contains other files or directories. It can be done to find out if the file exists or not on the file system with the help of bash shell and if command. आपण मागच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेलंच आहे की इफ स्टेटमेंट कसं यूज करायचं. तर तेच तोच कॉन्सेप्ट आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा यूज करायचं आहे. ह्यानंतर याचे वेगवेगळे शेल आपण पाहू शकतो. आपण त्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं आहे याचं. -a फाईल ट्रू इफ फाईल एक्झिस्ट. -b आणि फाईल ट्रू इफ इट इज ब्लॉक फाईल. आपल्याला माहिती आहे दोन ते तीन टाईपचे वेगवेगळे फाईल्स असतील. कॅरेक्टर स्पेशल फाईल, त्यानंतर ब्लॉक स्पेशल फाईल म्हणजेच काय बायनरी फाईल, जसे पिक्चर फाईल आहेत, व्हिडिओ फाईल आहेत, इमेज फाईल आहे, ते ब्लॉक स्पेशल फाईलमध्ये काउंट होतात. आणि कॅरेक्टर स्पेशल फाईल म्हणजे जे की नॉर्मल फाईल असेल विच कंटेन टेक्स्ट, डेटा or something like this particular data, text. तर -b म्हणजे काय तर ब्लॉक स्पेशल आणि -c म्हणजे काय तर कॅरेक्टर स्पेशल. त्यानंतर आपण एक दुसरा फ्लॅग पण यूज करणार आहे. -f the condition is true if file exists and is a regular file. त्यानंतर अजून एक फ्लॅग आहे -s ट्रू इफ फाईल एक्झिस्ट अँड हॅज अ साईज ग्रेटर दॅन 0. तर म्हणजे जसे तुम्ही टच कमांड यूज करता आणि एम्प्टी फाईल क्रिएट करता आणि त्याच्यामध्ये जर का काही आपण डेटा ॲड केला तर ती एम्प्टी फाईल नाही राहणार. तर एम्प्टी आणि नॉन एम्प्टी ही फाईल आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल बाय युजिंग -s फ्लॅग. तर आपण ह्या ऑर्डिनरी फाईल्स, डिरेक्टरी, स्पेशल फाईल्स हे आपण ह्या प्रॅक्टिकल नंबर 12 मध्ये पाहू आणि प्रॅक्टिकली ते करून पाहू आपण. आणि त्याचबरोबर आपण प्रॅक्टिकल नंबर 13 सुद्धा सोबतच घेणार आहे. राईट शेल स्क्रिप्ट टू चेक अँड ग्रँट फाईल परमिशन. आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याला ग्रँट करायचं आहे, म्हणजे इनव्होक आणि रिव्होक. म्हणजे RWX रीड परमिशन, राईट परमिशन आणि एक्झिक्यूट परमिशन त्या फाईलला आपल्याला द्यायची आहे आणि काढून पण टाकायची. जसं आपण सुरुवातीच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहिलंच की आपण कसं करणार, पण ते आपल्याला शेल स्क्रिप्ट थ्रू आपल्याला हे करून पाहायचं आहे. तर ह्यामध्ये -r रीडेबल फाईल असेल आणि एक्झिस्ट करत असेल ती फाईल तर हा फ्लॅग वापरायचा आपण. -r -f इफ द फाईल एक्झिस्ट अँड द साईज इज ग्रेटर दॅन 0 हे मागच्या वेळेस पाहिलं आपण मागच्या प्रॅक्टिकलला, म्हणजेच 12व्या नंबरच्या प्रॅक्टिकलला. त्यानंतर -w म्हणजे रायटेबल आहे, म्हणजे जर त्याला परमिशन असतील राईट करण्याची तर आपण राईट करू शकू. आपण -w हा फ्लॅग तिथे वापरायचा. -x म्हणजे एक्झिक्युटेबल. तर चला आपण प्रॅक्टिकल नंबर 12 आणि 13 दोन्ही करून पाहू. We had seen about the if statement.
then else statement, and along with if, then, if, elif, else, if. So let us use this if statement in this video. So this video is for file test operators. आपल्या डिस्क स्पेसमध्ये फाईल अवेलेबल आहे की नाही आहे हे चेक करण्यासाठी आपण हे प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. सो मोस्ट ऑफ द टाइम व्हेन वी आर रायटिंग शेल स्क्रिप्ट वी डील विथ फाइल्स. For example, if we want to check whether file is exist or not, or whether file is regular or block special file or character special file or any other option. So let us check how these conditions are used. So for that purpose we have to write one simple code, that is echo, sorry, आपल्याला इथे राइट करायचं आहे फाइल मध्ये echo, then एक सिंपल स्टेटमेंट टाकू आपण, एंटर द नेम ऑफ फाइल, आणि इथे एक मी फ्लॅग वापरतो सी. आता याचा अर्थ काय होतो, स्लॅश सी चा अर्थ की हा \c, so this c is used to keep the cursor on the same line at the end of echo. म्हणजे कर्सर हा खाली येणार नाही, हा इथेच राहणार आहे. पण हा ऑपरेटर हा ऑप्शन ऑपरेट करण्यासाठी मला इथे एक अजून फ्लॅग वापरावा लागेल, आणि तो फ्लॅग आहे -e. So this -e is used to enable this \c. otherwise what happens if आपण हा जर यूज नाही केला तर हा ॲज इट इज प्रिंट होईल इको मध्ये, करेक्ट? ओके. सो टू रीड अ फाइल नेम, एक व्हेरिएबल आपण यूज करू फाइल नेम, जो आपण रीड करणार आहे, टू रीड द फाइल नेम. आता इथे एक स्टेटमेंट आपण टाकू, परत इथे मला -e घ्यावे लागणार आहे. सो दिस -e फ्लॅग अगेन इज यूज टू चेक फाइल एक्झिस्ट ऑर नॉट. ह्या ई मध्ये आणि यामध्ये फरक आहे. हा ई कशासाठी आहे, याला ॲक्टिवेट करण्यासाठी, आणि -e मी इफ स्टेटमेंट मध्ये जो घेत आहे तो आहे हा फ्लॅग आहे की फाइल ही एक्झिस्ट मध्ये आहे की नाही आहे ते चेक करण्यासाठी. एक तो व्हेरिएबल टाकून द्या फाइल नेम, आणि इफ दिस कंडिशन इज देयर then display file name found. ओके. else जर नसेल तर काय व्हायला पाहिजे, तो दाखवणार नाही काही, दॅट इज $file name not found, बरोबर. आणि नंतर याला आपण बंद करू, सेव्ह करू, याला सेव्ह केल्यानंतर ते रन करू. आता कुठलीही फाईल नाव घेऊ आपण, ABC घेऊ फाईल, एंटर. कारण की ABC फाईल ही नाहीच आहे ना, पहा बरं काय काय एलएस मध्ये एलएस कमांड आहे, ABC फाईल नाही आहे. बरं ठीक आहे, आपण त्यामुळे काय झालं, तिथे ABC फाईल नॉट फाउंड, फाईल नेम ABC आहे, नॉट फाउंड. आता इथे जर का मी एक कमांड देतो फाईल तयार करण्यासाठी, ABCच घेऊ, टच ABC, झाली फाईल तयार. ठीक आहे ना, आपल्याला माहीत आहे इथे ABC नावाची ही
फाईल आहे. ओके, आता काय करू आपण, याला रन करू. एंटर द फाईल नेम ABC. यस, ABC फाईल फाउंड. फाईल क्रिएट केली आपण एक, आणि फाईल क्रिएट करून आपण इफ देन ही कंडिशन आपण वापरली इथे, आणि आपल्याला फाईल मिळाली इथे. सो वी कॅन यूज अदर ऑप्शन्स to check whether its file, that means that file, or whether the file is regular file or not. Okay, ती फाईल रेग्युलर आहे की नाही आहे ही चेकिंग कंडिशन चेक करण्यासाठी आपण परत एक दुसरा ऑप्शन वापरू. सो हिअर वी कॅन यूज फ्लॅग -f. हा फ्लॅग आपल्याला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे. सो जस्ट रिप्लेस ई विथ -f. बाकी काही करायचं नाही आहे. इफ वी वॉन्ट टू चेक डिरेक्टरीज, मग आपण काय करणार, -d. फाईल असेल तर फाईल, डिरेक्टरी असेल तर d. तर इथे आपण रेग्युलर फाईलसाठी तर घेतलेलंच आहे. परत एकदा सेव्ह करून टाकू आणि सेव्ह करून त्याला रन करू आपण. एंटर द फाईल नेम ABC फाउंड. सिंपल रेग्युलर फाईल आहे ती. आणि इथे डी आपण करू. आता इथे डी जेव्हा आपण देऊ त्यावेळेस त्याला सेव्ह करतो मी आणि परत तेच. आता नेम ऑफ फाईल इथे ॲक्च्युली डिरेक्टरी असायला पाहिजे, तर मी इथे dir नावाची डिरेक्टरी नाही, फाइंड नॉट फाउंड. तर इथे आपण काय करू, थोडं व्हेरिएबल चेंज करून टाकू, आणि इथे डिरेक्टरीच्या रिलेटेड आहे, तर आपण इथे डिरेक्टरी नेम. ओके, एंटर द नेम ऑफ द डिरेक्टरी. बस, दुसरं काही चेंज नाही केलं आपण याच्यामध्ये. आणि याला रन करायचं. ओके, एंटर द नेम ऑफ डिरेक्टरी. आता डिरेक्टरीचं नाव आपण देऊ dir नॉट फाउंड. बरं, नाही आहे कारण इथे दिसते आपल्याला नाही आहे. आपण तयार करू एक mkdir dir. आता ls कमांड आहे, dir तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसते इथे, ते रेडी आहे. ठीक आहे, मी स्क्रीन क्लिअर करतो आणि परत एकदा ती कमांड आपण रन करू, म्हणजे शेल स्क्रिप्ट आपण रन करू. एंटर द डिरेक्टरी नेम dir फाउंड. तर ह्या पद्धतीने आपण कंडिशन यूज करून फाईल आपण टेस्ट करू शकतो. There are actually two types of files. One is a block special file and another is character special file. Block special file कशाला म्हणायचं, हा जो block special file, block special file काय कशाला म्हणायचं आपण block special file? It is a binary file. Block special file is a binary file, like a picture file, video file, image file, जे काही असतील आता त्या ब्लॉक स्पेशल फाईल असतील. मग कॅरेक्टर स्पेशल फाईल कशासाठी आहे? कॅरेक्टर स्पेशल फाईल इज अ नॉर्मल फाईल विच कंटेन्स टेक्स्ट, समथिंग लाईक दॅट. तर ही एक आपण म्हणू कॅरेक्टर स्पेशल फाईल आहे. ठीक आहे. आता जर ब्लॉक स्पेशल फाईल असेल तर आपल्याला -b यूज करायचा आहे फ्लॅग, आणि कॅरेक्टर स्पेशल फाईल असेल तर -c यूज करायचा आहे. ठीक आहे. दुसरे पण फ्लॅग आहेत,
-s. -s कशासाठी आहे? -s is used whether file is empty or not. तर याच्यासाठी आपल्याला फाईल नेम ही एम्प्टी आहे की नाही आहे हे चेक करायचं असेल तर -s हा आपण ऑप्शन तिथे यूज करणार. तर इथे तुम्ही -s लिहा आणि ते फाईलच लिहू आपण आता, कारण की आपण फाईल चेक करत आहोत. फाईल एम्प्टी, फाईल एम्प्टी, नॉट एम्प्टी. सेव्ह करा त्याला आणि परत एकदा एंटर द नेम ऑफ फाईल. आपण एबीसीच करू. एबीसी आपण फाईल तयार केलेली आहे. ABC is not empty file. तर या पद्धतीने आपण ही फाईल कमांड आपण यूज करू. ठीक आहे. So to check whether the file has read permission, write permission or execute permission, so we can check by using the flag -r -w -x rwx. तर हे तुम्ही फ्लॅग यूज करून चेक करा की फाईल हे त्याला परमिशन कोणकोणत्या आहेत. rwx. ओके. So move to the next point, that is how to append output to the end of text file. एखाद्या टेक्स्ट फाईलला काही अपेंड करायचं असेल तर आपण ते कसं करणार, अपेंड कसं करणार. सो हिअर सिम्पली एंटर द नेम ऑफ फाईल. आपण हा स्टेटमेंट ॲज इट इज ठेवू. read file name. So here actually I am going to ask to user to give the file name. Whatever we use, enter the file name, user enter the file name stored in this variable file name. So into this file name, that file name is stored. Then we are going to check its whether it's exist or valid file or not. So here we use -f. बरोबर ना. आपण इथे काय यूज करणार आहे, -f. and if this file exists, जे आपण चेक करणार आहे ती फाईल जर एक्झिस्ट असेल तर then once again check whether it has write permission to write some text to the file or not. मग त्याला मध्ये -w हा राईट परमिशन आहे की नाही आहे ती पण आपल्याला चेक करायचं आहे. अँड देन इफ हॅव परमिशन, जर राईट परमिशन असेल तर राईट इन टू द फाईल, त्या फाईलमध्ये आपल्याला राईट करायचं आहे. आणि हे पण नसेल अदरवाईज दॅट some message should show that this file does not have write permission. ठीक आहे. तर इथे आपण घेतलेलंच आहे आता. तर ही फाईल व्हेरिएबल आपण घेतली तर फाईल नेम, देन वी कॅन से, परत एकदा आपण इथे इफ टाकू. इफ राईट परमिशन द्यायची आपल्याला, विचारायची आहे राईट परमिशन. $file name.
ठीक आहे. राईट परमिशन आहे का त्याला, आणि जर नसेल तर तो तसा त्याला मेसेज द्यायला पाहिजे शेवटी. इथे म्हणू आपण इको टाईप टेक्स्ट. जर असेल परमिशन तर त्यामध्ये आपल्याला काही डेटा टाकता येईल. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे कॅट कमांड यूज करताना आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल डी करून आपण बाहेर निघतो. तर काही टेक्स्ट टाईप केल्यानंतर प्रेस कंट्रोल डी, कंट्रोल प्लस डी टू क्विट. ठीक आहे. आपण इथे हे देऊ आणि कमांड आपल्याला इथे यूज करायची आहे. मग अपेंड करायचं आहे ना आपल्याला. तर अपेंड करताना आपण हा सिम्बॉल देतो. कशामध्ये आपल्याला व्हेरिएबल आपण घेतलेला आहे फाईल नेम. ठीक आहे. एल्स जर नसेल तर मग ती फाईल परमिशन नसेल दिलं तर आपण काय म्हणू, the file do not have right permission. Do not have right permission. File do not have right permission. आणि इथे एंड केला आपण आणि एल्स टाकू परत. इको डॉलर व्हेरिएबल परत एकदा फाईल नेम नॉट, असं पण होऊ शकते ना, फाईल नेम एक्झिस्टच नसेल तर एकदा बंद करून टाकू, सेव्ह करून टाकू. याला रन करा तुम्ही. एंटर द नेम ऑफ फाईल. फाईलचं नाव आपल्याला टाकायचं आहे ABC. Line number 14, unexpected end of file while looking for matching this one. Okay. ABC परत -W. Yes, we have to use the space after, before and after the square bracket. Okay, so here we will use this command. Enter the file name ABC. Yes, the first statement, if this one they have a right permission, yes, it have right permission, then it executes and it will display the message that type text data, press Ctrl D to quit. Okay, write something. So writing data to ABC and then press Ctrl D. Okay, ls -l this ABC. It have it is executed. Now check whether that file contains what we entered actually right now. ABC. Yes, writing data to ABC. This particular is entered into that file. For example, again we'll we use this one.
and the name of the file is test, suppose, and the test not exist, so it will go outside. Actually, we'll create one file, test, touch test. Yes, it is recently created, this test. So just remove the write permission. How will remove the write permission? Chmod -w and the name of the file, test. Okay, spelling chmod, yes, ls-l. Let us see here, test rrr. Okay, now use this command again, put the name of the file test. The file do not have write permission, so here we have checked the permission. If the write permission, it have write permission, then we enter the data, append the data, and if not, then it will display. That means the if statement, if then else if, elif. So these are statements we have used.